नवरात्रीत उपवास केला नाही तरी चालेल, पण गुप्तपणे सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ नक्की करा. प्रत्येक कार्य सिद्ध होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणीवर मात करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्तोत्र, मंत्र, देवदेवतांचे बीज मंत्र याचं सतत पठण करत असतो. त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम होत असतो. या मंत्राच्या पठणामुळे आपण आपले जीवन सुखकर करत असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जगदंब जगदंब नक्की लिहा. सप्तशतीच्या पाठामधील सिद्ध कुंजिका स्तोत्र अतिशय प्रभावी असे स्तोत्र आहे. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची ताकद या स्तोत्रात आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे. असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते. आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दुःख, रोगराई व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. परंतु या नवरात्रातल्या स्तोत्र पठणातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रीच्या पाठ करण्याची पद्धत. कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात पठण करता येते, परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते. साधकाने सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद लावा. यानंतर अक्षता, पुष्प, 1 रुपयाचे नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रातील 9 दिवस संयम, नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करा. नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा. हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा. यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा. कुंजिका स्तोत्राचे फायदे. धनलाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते, सतत आर्थिक नुकसान होत आहे, अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्तोत्राच्या वाचनाचा फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात. पैशांचा संग्रह वाढतो. शत्रुमुक्तीसाठी. हे स्तोत्र शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रीनंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कोर्ट कचेरी खटले जिंकले जाऊ शकतात. रोगापासून मुक्तता. दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो. कुंजिका स्तोत्राच्या पठणाने रोगाचा समूळ भंश करतो. कुंजिका स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून मुक्ती मिळते आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चांपासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता. कर्जमुक्तीसाठी. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्र जणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी काही कर्ज घ्यावयास लागत असल्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण त्याने केल्यास कर्जमुक्ती लवकरच होईल. सुखद आणि वैवाहिक जीवनासाठी. विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्राचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते. खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. दुर्गादेवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाचे आहे. नवरात्री साधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका, यामुळे उलटे फळही मिळू शकते.
कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा, एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो. श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. आपल्यातील इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता. नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडविली जात नाही, तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा. भगवती तुमचे रक्षण करेल. सिद्ध कुंजिका स्तोत्राचा महिमा. भगवान शंकर म्हणतात की सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गाला, लिकल, किलक, रहस्य, सुक्त, ध्यान, व्यास आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही. केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गापठाचे फळ प्राप्त होते. कुंजिका सिद्ध का आहे? मारणम, मोहन, वशीकरण, स्तंभन आणि उच्चाटन इत्यादी उद्दिष्टे केवळ त्याच्या नुसत्या पाठानेच पूर्ण केली जातात. यात स्वरव्यंजनाचे ध्वनी आहे. संक्षिप्त मंत्र. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. सामान्यतः आपण हा मंत्र पठण करतो, परंतु संपूर्ण मंत्र केवळ सिद्ध कुंजिका स्तोत्रातच आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे. दररोजच्या उपासनेत सुद्धा आपण त्याचा समावेश करू शकता. पुढील काही संकल्पासाठी हा पाठ करू शकता. ते कसे सिद्ध करायचे? 1. ज्ञान मिळवण्यासाठी 5 पाठ वाचनापूर्वी अक्षता घ्या आणि पुस्तकामध्ये ठेवा. 2. यश कीर्तीसाठी 5 पाठ. देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना सेफ जागेमध्ये ठेवा. 3. संपत्ती मिळवण्यासाठी 9 पाठ पांढऱ्या तिळाने संकल्पित करा. 4. घराच्या सुख आणि शांतीसाठी 3 पाठ देवीला गोड पान अर्पण करा. 5. आरोग्यासाठी 3 पाठ. दररोज पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल. 6. शत्रूपासून रक्षण करण्यासाठी 3, 7 किंवा 11 पाठ सतत पठण केल्यास आराम मिळेल. 7. रोजगारासाठी 3, 5, 7 आणि 11 पर्यायी 1 सुपारी देवी अर्पित करून मग आपल्याकडे ठेवा. ही देवी आईची सेवा आपण नवरात्रीत केल्याने जीवनातील प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होईल आणि जीवनात भरभराट येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.